न स्त्री शूद्राय मतिम दद्यात, म्हणजे स्त्रिया आणि शूद्रांना मती देऊ नका, त्यांना शिक्षण देऊ नका, त्यांचा कुठल्याही प्रकारचा बौद्धिक विकास होणार नाही, याच्यासाठीची सर्व प्रकारची बंधनं ही मनुस्मृतीमध्ये आपल्याला घातली गेलेली दिसतात. म्हणजे तिला ज्ञानार्जनाचा अधिकार नाही. म्हणजे आजही 21व्या शतकामध्ये आपण असं पाहतो की ज्ञानाच्या म्हणजे ज्ञानाचे सुद्धा श्रम असतात, आणि या ज्ञानाच्या किंवा या बौद्धिक श्रमातून स्त्रियांना वगळणारी एक मोठी यंत्रणा ही मनुस्मृतीच्या काळापासून आपल्याला कार्यरत राहिलेली दिसते. आजही शिक्षणामध्ये कमी महत्वाचं, कमी पैसे खर्च करावं लागेल असं शिक्षण मुलींना देण्याचा जो कल आहे, त्याच्यामागे मनुस्मृतीतला हा संस्कार जो पितृसत्ताक मूल्यांचा पुरस्कार करतो तो आपल्याला कार्यरत राहताना दिसतो. म्हणजे आजही मनुस्मृती एका अर्थी जिवंत आहे. मनुस्मृती जुनं बाळ नाही, मनुस्मृती मृत झालेली नाही.